करायला चालू करू. सर नेमकं आपण कोणत्या पद्धतीची व्हिजिट इथं आता नियोजित केली होती आणि नेमकं काय केलं तुम्ही? नमस्कार, ओम साईराम. मी प्रसाद थेटे, थेटे कोचिंग क्लासेसचे सर्व आणि बन्सल कोचिंग क्लासेसचे सर्व सांगायला खूप आनंद वाटतो की पहिले एक मला थोडं अभ्यासाविषयी सांगायचं आहे. गेल्या जस्ट आता IITचे रिझल्ट लागले तर आपले 2 मुलांना 80% पर्सेंटाईल आणि 81% पर्सेंटाईल असे पर्सेंटाईल अवघ्या 2 महिन्यामध्ये मिळाले. तसेच जस्ट CBSE रिझल्ट आपल्या 8 दिवसापूर्वी CBSE रिझल्ट लागलाय. त्या रिझल्टमध्ये बाबाच्या कृपेने विद्यार्थ्यांना 25% वाढ, तसेच 20% वाढ आणि 30% वाढ असे झाले. तर रिया डांगे या विद्यार्थीला 72% आपल्याकडे मिळाले. तिला पहिले 51 होते. श्रेयसला कमीत कमी 20 ते 30% वाढ झालेली, त्याला 86% मिळाले. आता ते विद्यार्थी आहे का तुमच्याबरोबर? आता ते विद्यार्थी बाहेर गेलेत. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचं ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे. आणि एक चैतन्य पवार म्हणून विद्यार्थी, त्याला 80% मिळाले. असे 5 ते 6 विद्यार्थ्यांची अशी खूप चांगली CBSE मध्ये ग्रोथ झाली बाबाच्या कृपेने. तसेच आता नुसतं अभ्यास नकोय आपल्याला, अभ्यासाबरोबर आपल्याला पाहिजे काहीतरी इंडस्ट्रियल, काहीतरी बाहेरचं नॉलेज, फायनान्सचं नॉलेज. आणि ही क्षेत्रभेट आज नवीन 10वीची बॅच आपली चालू झाली आहे. तर पहिलाच धडा आहे जॉग्राफीमध्ये क्षेत्रभेट. त्या भेटीसाठी आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल नॉलेज येण्यासाठी मुलांना लिहित हवं. मुलांना आज बघा साहेब, परिस्थिती दिवसेंदिवस ऊन वाढत आहे, दुष्काळ पडण्याचे चान्सेस आहे किंवा अतिपाऊस होत आहे. यामध्ये हे सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे आपल्याकडे मॅक्झिमम. तर ह्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना कुठंतरी चांगला लाभांश झालं पाहिजे. त्यामुळे थेटे कोचिंग क्लासेसचा दरवर्षीचा पुढाकार आहे की दर महिन्याला आपण चांगले व्हिजिट घेतो. याच्यातून नक्कीच उद्योजक घडताय ना आपल्याकडं. आज पुढच्या महिन्यामध्ये 2 उद्योजक किंवा 2-3 उद्योजक उभे राहत आहे. आणि याचा फायदा हा मुलांना होत आहे. मुलं फ्रेश होत आहे. आणि मायनसचे मुलं आहे ते सर आज पुढे येत आहे. आणि टॉपरचे मुलं आहे ते आणखीन पुढे जात आहे. म्हणजे एखाद्या मुलाला 80-85%, 96, 97, 98 पर्यंत जातोय सर. इतकी ग्रोथ म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत होते. आपण फक्त ग्राव्य कधी फक्त बोर्डच बघतो, पण इतर पण मुलांचं आपण मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना पण. प्लस रायटिंग स्किल्स हे स्किल आपण घेतोय, पण इथं व्यावसायिक स्किल येत आहे. इथं आल्यानंतर त्यांना कळलंय सर प्रोडक्शन कसं चालतंय. आपण फक्त आज आईस्क्रीम खातोय, फक्त आईस्क्रीम खाण्यात मजा नाही सर. आईस्क्रीम कशी बनती, कुठून बनती, आज उन्हाळा आहे, फार मोठा सीझन चाललाय. फक्त आईस्क्रीम हे नाही, त्यांचं प्रोडक्शन कसं चालतंय, मॅनेजमेंट कसं आहे, पूर्ण मॅनेजमेंट टीम त्यांची उभी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सर, इतकं मोठं आता ताशी 6,000 बनताय, यांना विकणार कसं सर. दिवसाला 8-10 जर पकडला आपण, 8-6 किती होतात. तर हे पूर्ण कॅल्क्युलेशन करून दिवसाचा तेवढा माल विकणे पण तेवढं शक्य झालं पाहिजे. आणि ते पण नॉलेज यांना देणं गरजेचं आहे. मार्केटिंग, HR, पूर्ण MBA सिस्टीम आज इथं बसली. आणि याच्यामुळे काय होतं, ज्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे पुढं, त्यांचे पूर्ण धडे आज क्लिअर होऊन जात आहेत. आणि मार्केटमध्ये तेच गरजेचं आहे. शेवटी काय, पैसा कमवणं, मार्क कमवणं, या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालल्या पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संस्कारी आणि डिसिप्लिनमध्ये मुलं राहिले पाहिजे, त्याच नंतर या गोष्टी अचीव्ह होतात. आता किती विद्यार्थी तुम्ही आज इथं घेऊन आले? आज जवळपास आपण 70 ते 80 विद्यार्थी आज आपण इथे घेऊन आलोय. नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला याचा आनंद मिळालेला आहे. आणि हा आनंद त्यांचा गगनात मावत नाही, आपण सगळे बघू शकतो. आणि प्रॅक्टिकली सगळ्यांचं नॉलेज आज भरभरून मोठं झालंय. विद्यार्थ्यांचं नेमकं यामध्ये काय म्हणणं आहे, विद्यार्थ्यांना काय वाटलं या व्हिजिट पासून, ते आपण काही विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बघू शकतो सर, बोलू. काय आज इथं व्हिजिट मी सायशा कामटे फ्रॉम थेटे कोचिंग क्लासेस. तर इथं आम्हाला आज भेट दिली आईस्क्रीम फॅक्टरीमध्ये. तर इथं अनेक प्रकारची तिथं तासामध्ये 6,000 आईस्क्रीम व इकडं 3,000 आईस्क्रीम होत्या. तर व इकडं कोणच्या इकडं पण 3,000 आईस्क्रीम होत्या. तर मला पुढे जाऊन व्यवसायच करायचा होता. तर मग थेटे सरांनी मला एवढ्या लहान वयातच सगळं दाखवलं. तर मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला एवढ्या वयातच. कितवीला शिकते तू? मी आता 10वी मध्ये आहे. आणि इथं आम्हाला येताना आम्हाला पहिली कॅब दिली कमून की हेअर गळू नये व इतर मशीन्स मध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. धन्यवाद. तुझं काय नाव आहे? आणि माझे नाव अर्पिता रमेश झोटिंग आहे. मी आता 10वी शिकते फ्रॉम थेटे कोचिंग क्लासेस. मला आता म्हणजे थेटे कोचिंग क्लासेसमध्ये फर्स्ट मंथ आहे, म्हणजे मी न्यू आहे. तर मला सरांनी पहिला धडा भूगोलाचा तोंडपाठ करून दिला व त्याबद्दल क्षेत्रभट आहे तो क्षेत्रभेट पूर्ण धडा पाठ करून दिला व क्षेत्रभेटीबद्दल थोडक्यात आम्हाला या फॅक्टरीमध्ये व्हिजिट करून दिलं, थोडक्यात माहिती सांगितली व मायनसचे विद्यार्थी प्लसमध्ये पॉझिटिव्हमध्ये कसे जावे व पुढे क्षेत्रात कशी त्यांची प्रगती व्हावी हा धडा त्यांनी आम्हाला शिकून दिला. धन्यवाद. आणखी कोण बोलणार आहे? तुला काय शिकायला भेटलं ते? हॅलो सर, माझं नाव स्वेरा कुलकर्णी. मी क्लास 10th मध्ये शिकते. मला आज इथे इन फ्युचरमध्ये माझा स्वतःचा बिझनेस करायचा आहे. तर मग आज मला माझ्या 10th स्टँडर्ड म्हणजे अर्लियर एजमध्ये मला आज माझं काहीतरी नवीन शिकायला भेटलं. म्हणजे की आज मी इथे कंपनी व्हिजिटला आले
फील्ड व्हिजिटला आलो, सो मग मला मोठेपणी माझ्या फ्युचरला जे काही बिझनेस करायचा आहे तर मग मला त्याच्यासाठी हेल्प होईल. म्हणजे मी जर आता मोठेपणी सपोज कोणती कंपनी वगैरे ओपन केली तर मग त्याचं मॅनेजमेंट कसं असेल, मॅन्युफॅक्चर, प्रोडक्शन, मार्केटिंग, वॉट एव्हर त्याचे काही रिक्वायरमेंट असतील त्या मी कसं ते कम्प्लीट करू शकते. आज मी ते नवीन एक गोष्ट शिकले. इथे जी काय आईस्क्रीम फॅक्टरीला आम्हाला आज तेटे सरांनी जे आम्हाला एक ही दिली, आम्हाला आज एक संधी दिली, चान्स दिला आम्हाला इथे येऊन आम्हाला ते काही नवीन गोष्टी शिकण्याचा, त्याच्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते. आज मला सरांमुळे इथे कंपनी व्हिजिट करून मला खूप नवीन गोष्टी शिकायला भेटलं. म्हणजे आईस्क्रीमचं फ्रीजिंग पॉईंट, नंतर तिथे कसं कूलिंग वगैरे करू शकतो, कसं ते बनतं, मेन त्याचं मॅन्युफॅक्चरिंग काय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची मी आज नवीन एक काहीतरी शिकले. मला त्याचा खूप आनंद होतो. थँक्यू. तर एकंदरीत ह्या व्हिजिटमुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळालंय असं एकंदरीत यातून दिसतंय. तुला पण बोलायचं आहे का? माझं नाव सायली संतोष मोरे आहे. मी थेटेस कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही क्लास घेतो. सरांनी आम्हाला इथं आईस्क्रीम फॅक्टरी दाखवण्यासाठी आणलं होतं. त्यामुळं स्टार्टिंगला आम्ही तिथं कुल्फी कशी तयार होती ते बघितलं. त्यानंतर इथं चॉकलेट कुल्फी बघितलं ते कसं तयार होतं. मग त्यानंतर इकडे आम्ही फ्रीजिंग पॉईंट बघितला, तिकडे सगळे आईस्क्रीम कसे फ्रीज करायला ठेवतं वगैरे. मग इकडं आम्ही कोन बघितलं, एका तासाला 5000 कोन कसे तयार होतं ते सांगितलं. पहिले तिथं मिल्क वगैरेंचं ते दाखवलं. नंतर इकडं आलो, ते मिल्क कसं हीट होतं ते सांगितलं. मग तिकडे गेलो, तिकडे सगळे केमिकल वगैरे आणि ते कसं हे ठेवत्या वगैरे ते सांगितलं. मग वरती सगळे त्याचे आईस्क्रीमचे फ्लेवर्स वगैरे दाखवले. त्याच्यामुळं आम्हाला आईस्क्रीम कशी कशी बनते त्याचं ज्ञान भेटलं. थँक्यू. तर आपण बघितलं विद्यार्थी जेव्हा ना विद्यार्थी कॅमेरा समोर बोलायला घाबरतात, लाजतात, पण थिटे कोचिंग क्लासेसमधून ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं सुद्धा तिथं धडे दिले जातात. त्यामुळं आपण पाहिलं विद्यार्थी स्वतःहून उत्सुक आहेत. मी कॅमेरा बाजूला घेतल्यानंतर एक विद्यार्थी स्वतःहून आणि मला पण बोलायचं, तर या पद्धतीचं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा थिटे कोचिंग क्लासेसमधून पाहायला मिळाले. शेवटी आपण सरांना विचारू, शेवटी त्यांना काय सांगायचं आहे? शेवटी सर, आम्ही पाहिलं मुलांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा खूप छान पद्धतीने झालेलं आहे. स्वतःहून मुलं उत्स्फूर्त होते बोलण्यासाठी. कॅमेरा बाजूला घेतला तर एक विद्यार्थी आणि मला पण बोलायचं, तेव्हा विद्यार्थी घाबरतात बोलायला. आता त्यामुळं पर्सनॅलिटी खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली इथे दिसते. शेवटी तुम्ही काय सांगा? सर, सांगायचं तात्पर्य बाबांची कृपा आहे. आणि ॲडमिशन करताना मी म्हणजे प्रथम पालकाला सांगतो की तुमच्या मुलाला 90% पडले, 95 पडले, 80 पडले आणि त्याला जर बोलता नाही आलं सर काहीच उपयोग होत नाही. आणि एखाद्या मुलाला फक्त 70-75% पडले किंवा 90-95 जरी पडले आणि त्यांना बोलता आला सर तो आज मार्केट काबीज करू शकतो, आज इतका मोठा माल सेल करण्यासाठी सेलिंग टीम ती बोलती. आले लक्षात? प्रथमतः म्हणजे मी आभार मानतो आमचे मित्र आजर यांचं की त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि वेळ दिला, पूर्ण फॅक्टरी दाखवून दिली. आज माझ्या डोळ्यांनी बघितलंय की फार छोट्या प्रमाणापासून मोठ्या प्रमाणात त्यांचं झालंय. आणि त्यांनी एवढी फार डायरेक्टर आहे आज आजर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि मुलांना मार्गदर्शन करून एका फोनमध्ये त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही या. आणि याच्यामध्ये सर मी प्रामुख्याने आपले मतदारसंघाचे लाडके साहेब आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मी आभार मानतो की नक्कीच त्यांचं आम्हाला वेळोवेळी याचं मार्गदर्शन लाभतं. तसेच आपले लाडके दादा सुजय दादा यांचं पण आम्हाला एक मार्गदर्शन लाभतं आणि दादांकडून आम्ही प्रेरणा घेऊन एक सुजय दादांचं नाव घेतलं म्हणून सिटीमध्ये MIDC स्थापन झालेली आहे. तिथं भरपूर फॅक्टऱ्यांचे आता काम पण सुरू आहे. सुजय दादांचा आणि नामदार साहेबांचा यामध्ये खूप मोठा हात आहे. राईट. त्यांच्या प्रयत्नांनी जे झालंय. आता तुम्ही ही जी इंडस्ट्रियल व्हिजिट घडून आणली मुलांची, भविष्यात पण तुम्ही घडून आणणार, बरोबर. तर काय वाटतं त्या MIDC मध्ये काही फॅक्टरीमध्ये मुलांना त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो का भविष्यात? नक्कीच नक्कीच सर. मी जर बघितलं जस्ट आता काही फॅक्टरीज ओपन झालं तिथलं आपले अनेक दादांच्या आणि साहेबांच्या त्यांच्या यशामुळे नक्कीच आपले अनेक तरुण तिथं कामाला लागलेत. हा पहिला पॉईंट. तर याच्यानंतर आपल्याकडे नवीन फॅक्टरीज पण आपण येऊ शकतो तो पण. आणि हे मुलं तिथून प्रेरित होणार आहे सर, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. होणे नंतरचा प्रश्न आहे, पण आज त्यांना प्रेरणा मिळते. यांचं डायरेक्शन चेंज होत आहे डायरेक्टली की मला आता नोकरी करण्यापेक्षा हे व्यवसायाकडे वळत आहे आणि 10 लोकांना काम देणार आहेत. आणि हे आपल्या शिर्डी आणि पंचकृषीमध्ये आणि याच्यामध्ये घडतं. याच्यामध्ये नक्कीच दादाचा फार मोठा हे आम्ही त्यामुळेच प्रेरणा घेतो ना. कुठेतरी एनर्जी मिळते, स्रोत मिळतोय. समवेअर ही इज मोटिवेटिंग अस, सो वी शुड फॉलो हिम. And when we are following him, something imaginable or something miraculous is already ready to be answered. तो ऑटोमॅटिकली तिथं आन्सर करतोय. आणि सर बघा ना, हे मुलं विद्यार्थी किती म्हणजे यांना 8 दिवस पण नाही झाले हो आणि त्यांच्यामध्ये फार चेंजेस झाले, ते डायरेक्टली बोलायला लागले. आणि हेच मुलं 8 दिवसापूर्वी पुढे येण्यास सुद्धा घाबरत होते. यासाठी आपण पर्सन डेव्हलपमेंट असन, मेडिटेशन असन, मिड ब्रेन असन असे सगळे कोर्सेस आपण इथं करून घेतो अल्पदारामध्ये.
आम्ही असा विचार करत नाही की ह्या विद्यार्थ्याला काय द्यायचं. सर विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हेच आमचं टार्गेट आहे. आणि याच्यामुळं बाबांनी सांगितलंय, श्रद्धा सबूरचा मंत्र देऊन बाबांनी सांगितलं की ज्ञानदान करा. आपण नक्कीच करतोय सर. प्रत्येक पावलोपावलावरती प्रत्येक विद्यार्थ्याला घडून मार्गदर्शन करतोय. 1ली ते 12वी, भले ते JEE असेल, नीट असेल, 11वी असेल, 10वी असेल, प्रत्येक मुलाला 8वी 9वी पासून 10वी पर्यंत प्रत्येक मुलाला चांगले मार्क पडतील याचा आपण नक्कीच गॅरंटी आणि हमी देतोय. एकमेव क्लास आहे सर महाराष्ट्र राज्यामध्ये आपला की मुलांचे पुस्तकं पाठवतात, पूर्ण लाईन टू लाईन पूर्ण धडेचे धडे पाठवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलांची टाइम मॅनेजमेंट करून मुलं उद्योजक घडण्याच्या मार्गावर आहे. धन्यवाद सर बोलायला. तर एकंदरीत कोचिंग बरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुला पण बोलायचं आहे का? हे बघा आणखी एक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे समोर आलाय. सांग तुला काय बोलायचं. मी सर्वज्ञ शिकडे, मी थेटे कोचिंग क्लासेस इथला विद्यार्थी आहे आणि मी माझं भविष्यामध्ये मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊन पुढे व्हायचं होतं, पण आज मला सरांनी क्लासिक आईस्क्रीम फॅक्टरीमध्ये आणून मला सर्व दाखवल्यानंतर माझा विचार बदलला आहे व माझ्याकडं आता दोन ऑप्शन आहेत. मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन पण पुढे जाऊ शकतो व मी व्यवसाय करून सुद्धा पुढे जाऊ शकतो. धन्यवाद. कितवीला शिकतो तू? मी 6वी मध्ये आहे. 6वीला आहे का? कोणत्या शाळेत जातो? श्री चैतन्य टेक्नो स्कूल. आणि सरांकडे क्लास लावल्यापासून तुला काही फायदा झाला का? हो, खूप फायदा झाला. माझं हँडरायटिंग बदललं, माझं कॉन्सन्ट्रेशन पण पॉवर पण खूप वाढली. पहिले तुला किती मार्क पडले होते 5वीत? मला पहिले 88 89 पण आता मला 91 92 असे पडतं. किती दिवसापासून करतोय तू? माझं आता हे आजचं दुसरं मेडिटेशन होतं. म्हणजे किती महिने झाले तुझे? मला अर्धा महिना झाला असेल. म्हणजे 15 दिवसामध्ये तुला तुझे फायदा दिसला त्याच्यामध्ये. बरं. तर मुलांचं पण म्हणणं आहे 15 दिवसांमध्ये आता या छोट्याशा मुलाला जाणवतंय की त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्फिडन्स वाढलाय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. आणि थेटे कोचिंग क्लासेसमध्ये हीच खासियत आहे, ते शिक्षणाबरोबर एक पूर्ण व्यक्तिमत्व कशा पद्धतीने घडवता येईल याकडे लक्ष देतात. ज्या पद्धतीने आता कोणत्याही कोचिंग क्लासेसची आतापर्यंत अशी जी इंडस्ट्रियल व्हिजिट आहे ही आपण पाहिलेली नाही. आणि थेटे कोचिंग क्लासेसकडून अशा पद्धतीचे उपक्रम इथं राबवले जाताना दिसत आहे. आणखी एक छोटा मुलगा आता इथं बोलायला आलेला आहे, त्याला काय बोलायचं ते पण आलो. सांग तुला काय सांगायचं. खूप छान वाटलं. अजून तुझं नाव सांगा. विहान प्रसाद ते खूप छान वाटलं. अजून आईस्क्रीम खूप छान वाटले. डब्याचे आईस्क्रीम खूप छान वाटले. सगळं छान वाटलं. अजून मावा पण चांगला वाटला. कितवीला जातो शाळेत? LKG ला. LKG कोणत्या शाळेत जातो? समता. हे बघा आता LKGचा मुलगा होता, त्याचं सुद्धा कॉन्फिडन्स आपण इथं बघितलं. तर अशा पद्धतीने थेटे कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षणाबरोबर पुरेपूर व्यक्तिमत्व घडवलं जातं आणि ते तुमच्या मुलाच्या प्रगतीची 100% गॅरंटी देतात. त्यांनी आता त्यांच्या बोलण्यातून सांगितलंय की ते कशा पद्धतीच्या गोष्टींची हमी घेत आहे. तर आपणही एकदा तरी थेटे कोचिंग क्लासेसला भेट द्यावी आणि कमीत कमी एकदा तरी त्यांचा अनुभव घ्यावा, कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं आणि कशा पद्धतीने विद्यार्थी घडवले जातात. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल पोते, भारत न्यूज, शिर्डी.